नुकताच मुंबई एअरपोर्टवर या ठिकाणी पटेल कुटुंबीय देखील परतलेलं आहे। काश्मीरची सध्याची स्थिती तुम्ही पाहिली तिथे होतात ही घटना घडली। महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि काश्मीर एअरलाइन्स, काश्मीर गव्हर्नमेंट खूप सपोर्टिव्ह आहे। त्यांच्यामुळेच आम्ही फक्त इकडे सुखरूप आलेलो आहोत, एकदम व्यवस्थित। ही घटना घडली तेव्हा आम्ही नव्हतो तिकडे, आमच्या नंतर झालेलं 3 दिवस। पण रामबाण आणि ती जी घटना झाली पहलगामची, त्याच्या वेळेला आम्ही त्याच्या तिकडून 1 दिवस सुटून गेलेलो होतो। अजून तिथे काही लोक आहेत का किंवा सरकार? आणि सरकार आता आणतच आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंट, एअरलाइन्स आणि मी काश्मीर गव्हर्नमेंट सगळ्यांचं धन्यवाद मानते। तुम्ही सुखरूप आलेला आहात काय? खूप म्हणजे सेफ वाटतंय, खूप खूप। आणि ते जेव्हा आले, एकनाथ शिंदे पण स्वतः जेव्हा आले, तेव्हा आम्हाला वाटलं की आमचं कोणतरी आहे। सगळे डोंबिवलीचे आहात आणि या घटनेत तुमच्या 3 जणांचा मृत्यू। खूप वाईट झालं, अमानुष हे झालेलं होतं। त्याच्यावर आता पुढे होईलच सगळं। सगळे फौज, आर्मी सगळे सपोर्टिव्ह आहेत तिकडे। आम्हाला लाईव्ह समजलं, जे आम्ही बघत होतो न्यूज मध्ये, त्याच्यापेक्षा इकडे आम्हाला सगळं समजलं नाही। सगळे एकत्र आहेत आणि त्याच्यावर सोल्युशन निघेलच। 3ही जण म्हणजे 3 व्यक्ती ज्यांचा मृत्यू झाला डोंबिवलीचे होते, ते आपल्या परिचयाचे किंवा आजूबाजू परिचयाचे नव्हते, पण डोंबिवलीचे होते। आम्हाला न्यूज मध्ये समजलं ते। तिथे नव्हतो, माझं झालं होतं। माझं 20 तारखेचंच ऍक्च्युली झेलमचं रिझर्वेशन होतं, पण पुण्यापर्यंत येऊन मी तसं येणार होतो। पण माझं ते लँडस्लाइड वगैरे झाल्यामुळे मी अडकलो तिथे आणि 2 दिवस मग मी तिथेच राहिलो। पण ते परवाची परत घटना झाल्यावर मग मी प्लेनचं तिकीट काढून परत आलो। नाही, सगळं माझं आमची पूर्ण ट्रिप पिकनिक पूर्ण झाली होती। पण मी ते ह्याच्यामुळे अडकलो। नंतर घटनेमुळे नाही, अडकलो होतो आणि नंतर ही घटना पण घडली आणि मग त्याच्यात अजून घाबरलो। मग मी प्लेनने निघून आलो। आपलं नाव? मिलिंद शिवाजी घाटे। आता कुठल्या प्लेटने आला? मी आता इंडिगो, पहिले दिल्लीपर्यंत आलो स्पाइस जेटने आणि तिथून इंडिगोने इकडे आलो। मी डोंबिवली। आता मतलब थोडंसं खाली झालंय, टुरिस्ट सगळे वापस चाललेले आहेत, खूप क्राऊड आहे, खूप शांत आहे, सगळे नर्वस आहेत आपल्या इकडचे। मी इथं कांदिवली 4 कोपचा आणि संपूर्ण फॅमिली गेली होती? होय, फॅमिली। आणखी किती लोक आहेत तिकडे? अजून आहेत, भरपूर लोक आहेत, भरपूर टेन्शन मध्ये आहेत श्रीनगर। थँक्यू। माझ्याबरोबर आता जर बघितलं, राहुल हे त्यांच्या कुटुंबासोबत या ठिकाणी आलेले आहेत, एअरपोर्टवर दाखल झालेले आहेत। काही वेळामध्ये आणखीन ज्या प्रवासी आहेत ते देखील दाखल होतील। आणि आपण जर पाहिलं, हे कुटुंब या ठिकाणी आता खासगी विमानानं दाखल होत आहे, त्यांचे फॅमिली देखील या ठिकाणी आहे। आणि हे पहलगाव जे हल्ला झाला त्यावेळेस हे कुटुंब देखील त्या ठिकाणी होतं आणि त्यांनी हा सगळा प्रसंग पाहिलेला आहे। लोक अजूनही भीतीच्या छायेत असल्याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।